महाजन हायस्कूल मध्ये पर्यावरण पूरक 321 शाडू मातीपासून गणपती निर्मितीची कार्यशाळा उत्साहात संपन्न। महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेचे श्री तुता कलाने महाजन हायस्कूल व कैलासवासी बापूसाहेब गदमाडी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणपती मूर्ती निर्मितीची कार्यशाळा घेण्यात आली। यात 321 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला। तर यासाठी शाळेचे उपक्रमशील कला शिक्षक श्री एस देवांग यांनी मेहनत घेतली। तर त्यांनी प्रथम मूर्ती तयार करण्याची कृती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली। त्यानंतर स्वतः मूर्ती तयार केली। त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भाऊ सोनवणे यांनी पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांमुळे होणारे निसर्गाचे नुकसान त्यांनी समजावून सांगितले। विद्यार्थ्यांनी आपले सर्जनशीलतेचा वापर करून नाविन्यपूर्ण मूर्ती तयार कराव्यात। तसेच आपल्या मातीच्या कुंडींमध्येच गणेशाचे विसर्जन कसं करावं हे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले। यावेळी संस्थेचे संचालक नानासाहेब विजयजी जगताप, श्री अमित भाऊ सोनवणे आदी कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित होते। तर आपल्या आवडत्या गणेशाची मूर्ती तयार करताना विद्यार्थी देहभान विसरले व आपल्या सर्जनशीलतेचा वापर करून सुंदर 321 मूर्त्या तयार केल्या। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पर्यावरणपूरक शाडू मातीच्या 321 मूर्त्या बनवण्याचे आयोजन केले आहे, असे कला शिक्षक श्री एस देवांग यांनी सांगितले। तर यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री बी पद्मार, उपप्राचार्य आर मानकर, उपमुख्याध्यापक ए बागुल, ज्येष्ठ पर्यवेक्षिका श्रीमती व्ही भामरे, पर्यवेक्षिका सौ व्ही आडावे, कार्यशाळेचे आयोजक श्री एस देवांग, ज्येष्ठ शिक्षक श्री व्ही महाजन, ज्येष्ठ शिक्षिका व्ही ठाकूर, श्रीमती बी माडी, श्रीमती बी ठाकूर, श्री व्ही जगताप, व्ही माडी, श्री व्ही फुलपगारे, आर महाजन, एस सोनवणे, जी माडी, व्ही सोनवणे, किशोर बोरसे, प्रफुल्ल सुरंशी, एस दुसे, श्री रवींद्र बोरसे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले। महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेच्या तुता कलाने महाजन हायस्कूल कैलासवासी बापूसाहेब गदमाडी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी आज आपण एक आगळा वेगळा असा उपक्रम या ठिकाणी करत आहोत। आणि या कार्यक्रमासाठी खास उपस्थित आपल्या संस्थेचे संचालक नानासाहेब विजयजी जगताप, संचालक अमित भाऊ सोनवणे, आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बागुल सर, तसंच या ठिकाणी त्यांनी आपल्याला खास ज्यांचं मार्गदर्शन मिळत आहे ते आपल्या शाळेचे उत्कृष्ट असे कला शिक्षक सचिन देवांग सर, त्याच्यानंतर सोनवणे सर, राहुल माळी सर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आज एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी करत आहात। गणपती ही कशाची देवता आहे? बुद्धीची देवता आहे, बरोबर आहे ना? गणपतीचा मंत्र माहिती आहे का तुम्हाला? कोण म्हणून दाखवेल? वा, छान। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। सगळ्यांनी अशी गणपतीला वंदन करा। आता पहिले नमस्कार करायचा आणि तुमच्याकडून छान गणपती बाप्पा आज या ठिकाणी तुम्ही बनवाल। मग गणपती पण बरोबर तुम्हाला तसं सांगेल की बनवा। तर त्या ठिकाणी आज ही जे आपण गणपती करतो हे कशाचे करतो आहे? शाडू मातीचे। आपण बघतो की आता आपण बाजारात गेलो तर असे मोठे मोठे गणपती असतात किंवा छोटे असतात, तर ते पीओपी मध्ये बनवतात, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या त्या मूर्ती असतात। तर ह्या ज्या मूर्ती असतात याच्याने काय होतं? पर्यावरणाची हानी होते। काय होते? पर्यावरणाची हानी होते। ते गणपती आपण विसर्जन करताना कुठे विसर्जन करतो? कोणी नदीमध्ये,
कोणी विहिरींमध्ये, तर त्याच्याने काय होतं तलावांमध्ये, मग त्याचे आपलं प्यायचं जे पाणी असतं, एक मिनिट ऐकलं बेटा, सायकलहून प्यायला येतं, मग त्याच्यात दूषित असल्यामुळे त्याच्यात केमिकल असतात, हानिकारक रंग असतात, किंवा ते प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे असतं ना, तर ते पाण्यात लवकर विरघळत पण नाही. तर त्याच्याने आपले जे तलाव किंवा ज्या विहिरी असतात त्यांचे जे पाण्याचे झिरे असतात जिथून पाणी येतं त्याच्यामध्ये त्या विहिरी, तर ते देखील बंद होऊन जातात, त्याच्यामध्ये चिटकून जातात त्या ठिकाणी. अशा पद्धतीने म्हणजे आपण जे आपल्या नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत बरोबर, त्याच्यावर पण तो एक गंभीर परिणाम त्याच्याने होत असतो. पण हे जे शाडू मातीचे गणपती आहेत, हे जे तुम्ही बनवताय हे पाण्यात तुम्ही अगदी घरी जरी ठेवले तर एक 15-20 मिनिटांमध्ये पाण्यामध्ये ते विरघळून जातात, विसर्जन होतं. मग विसर्जनाच्या दिवशी काय करायचं, आपल्या घरीच एक आपण बादली म्हणा किंवा आपलं असं मोठं पाण्याचं परात असते, काही गंगाळ असतं, त्याच्यात ते ठेवायचे पाण्यात, 15-20 मिनिटात ते विरघळून जातात. आणि तेच आपल्या घरी कुंड्या असतात का नाही, फुलझाडांच्या कुंड्या आहेत का नाही तुमच्या घरी, त्या कुंड्यांमध्ये ती माती आणि ते पाणी टाकून द्यायचं, म्हणजे तो गणपती आपोआप तुमच्याच घरी राहणार परत, बरोबर आहे का नाही. अशा पद्धतीने एक छान उपक्रम. गणेशोत्सवाच्या पण तुम्हाला शुभेच्छा देतो. गणपती बाप्पा तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी घेऊन येऊ अशी गणरायाचरणी प्रार्थना करतो. मला या ठिकाणी आम्हाला बोलवलं, 2 शब्द बोलायची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित आपल्या महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष भाऊ सोनवणे, संचालक विजयजी दत्ता, संचालक भाऊ सोनवणे, सर्व उपस्थित शिक्षक बंधू, विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी देवान सरांचं अभिनंदन करतो की भाऊ देवान सर जेव्हापासून या संस्थेमध्ये लागले तेव्हापासून असा उपक्रम दरवर्षी राबवत असतात. मी देवान सरांचं अभिनंदन करतो. विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी आपण हा कार्यक्रम घेत असतो. त्याच्यामागे गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये या कार्यशाळेचा शाडू माती गणपती कार्यशाळेचा उपयोग विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये असा एक फायदा होतो की विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन क्रिएटिव्हिटी निर्माण करण्याची प्रेरणा त्यांच्यामध्ये निर्माण होते. काहीतरी आपण करू शकतो, त्यांचं विश्व हे त्याच्यामध्ये इतके रममाण असतात ते की आपण काहीतरी निर्माण करू शकतो आणि त्याचा फायदा त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, त्यांचा वैज्ञानिक सामाजिक जो काही त्यांचा सुप्त गुणांना त्या ठिकाणी वाव मिळत असतो, त्यांच्यामध्ये जे काही सुप्त गुण असतात त्यांना ते सादर करण्याची त्यांना एक संधी मिळत असते. दरवर्षी ही प्रयोगशाळा विशेषतः या प्रयोगशाळेमध्ये या कार्यशाळेमध्ये लहान मुलांचा सहभाग अधिक असतो आणि हेच लहान मुलं पुढे भविष्यामध्ये एक मोठे या निसर्गाचे कलाकार निर्माण होण्यास मदत होत असते. विद्यार्थी मित्रांनो, या कार्यशाळेमध्ये तुम्हाला गणपतीची तुमच्यावर